साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिली ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरीला ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची विठाला सजयति सिंधुर्वदनो दिव्यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसाम्राशन्नाशयति विघ्नानां समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधबलहासविठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया दंडवते तुझे पाया दंडवते तुझे पाया दंडवते तुझे पाया पंढरीच्या देवराया पंगुमलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मङ्गलभवन अमङ्गलहारी द्रवहुषुदशरथजुरविहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहो गुरु देवकी नाई हे असुदिठ दया बरी झळके का पद्म करो माथा पारुखे तो जीवची परी तुके महेश एवढे जी महिमेचे करणे तेव्हा चाळपणे वाणू मी कवणे का सूर्याचे अंग उठणे लागत केवता कल्पतरुवरी फुलोरा काहीसने पाहुणे रो क्षीरसागरा ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेव चंदनाचे काहीसने चर्चावे अमृताते घेऊ दे रांधावे गगनावरी उभवावे घडे की तैसे श्री गुरुचे महिमान आकाळिता के असे साधन हे जाणून आम्ही नमन निवांत केले नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो देवा
साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते साधावया भक्तिकाज नाही लाज धरीत ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची अखिल गुणनिधान सच्चिदानंद अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरु सकल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं आदिमाया आदिशक्ती श्री जगदंबा मातेच्या कृपाशीर्वादानं श्री ज्ञानोबाराया श्री तुकोबाराया संत शिरोमणी श्री नळोबाराया सद्गुरू गोदड महाराज आदी संतांच्या असीम कृपेनं ग्रामस्थांच्या संयोजनातून आदरणीय माननीय जिल्हा परिषद सदस्य लोकनेते संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय श्री शिरीष काका रेणुकर विजय चुंबळकर श्रीकांत रेणुकर नितीन कानगुडे जालिंदर मोढळे रामकिसन साळवे शाहूराजे भोसले विक्रमराजे भोसले राम कानगुडे अशोकराव जंजिरे प्रवीण आंधळकर आदरणीय श्री संजयजी जाधव आदरणीय अशोकजी काळे आदरणीय मृदुंग महर्षी महेशजी आढाव सर्वांच्या सहकार्यानं ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं आळंदीकर गुरुबंधू मंडळींच्या सहकार्यानं पंचक्रोशीतील भजनी मंडळींच्या सहकार्यानं सालाबादप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 43 या वर्षातील आजच्या दिवसाची म्हणजे चतुर्थ दिवसाची माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनरूपी सेवा आपणा सर्वांच्याच वतीनं आदरणीय शिरीष काका असतील आदरणीय संजय शेठ जाधव असतील आपणा सर्वांच्या वतीनं त्यांच्या करवी मला मिळालेलं कीर्तन सेवेचं निमंत्रण त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी घडलेलं येणाने त्या निमित्तानं पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या दर्शनार्थाने सेवेचा मला झालेला लाभ विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेली ही कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत देहुनिवासी तुकोबारा यांचा 4 चरणांचा जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा असा अभंग हा उपदेशपर प्रकरणातला आहे। अभंगाचा विषय आहे भगवान परमात्म्याची शरणागती। शरणागतीचं प्रयोजन म्हणजे फल तुकोबारांनी अभंगातून सांगितलं सर्वाविषयीचा स्वतःचा अनुभव व्यक्त केला आणि हे सांगत असताना एक दाखला एक उदाहरण याच्या निमित्तानं अभंगाच्या चरणाला अनुसरून तुकोबार यांनी दिलं। एकंदरीत देवाची शरणागती केल्यानंतर देव आपल्याला काय देतो त्याचं प्रयोजन कोणाला काय दिलं त्याचा दाखला आणि स्वतःचा अनुभव हा व्यक्त करणारा जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग विठाला यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। माता जगदंबा सद्गुरू गोदडजी महाराज जशी बुद्धी देतील तसा अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। फार मोठा उत्सव आपण काही दिवसापूर्वी केला। भरभरून लोकांनी उपस्थिती सहकार्य सुंदर असा कार्यक्रम। वास्तविक आमची कुलदैवत आहे परंतु आम्हाला काही येता आलं नाही। मला काकांनी येता येतं सांगितलं आम्ही पाहिलं की 2 किलो सोन्याचा मुखवटा। धन्यवाद आहेत तुम्हाला। अशी श्रद्धा या पंचक्रोशीतल्या सर्वच भाविकांची ग्रामस्थांची मातेवरती आहे। खूप मोठा महायाग आपण म्हटलं तर ते वावगं ठरू नये आपण या ठिकाणी केला। याचं कारण आहे जे अधिष्ठान आहे वेळोवेळी हे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये त्या कार्यक्रमामुळे त्या अधिष्ठानातली तेजस्विता वाढत राहते।
नित्यानं हे कार्यक्रम करायचे असतात. रोजची देवपूजा का करायची, दररोजच्या त्रिकाल पूजा का करायची, त्रिकाल आरती का करायची, यज्ञ यागादिक ही कर्म का झाली पाहिजे, त्याचं हे कारण आहे. असं म्हणतात 3 दिवस देवाऱ्यातल्या देवाची पूजा केली नाही तर त्यातलं देवत्व निघून जातं. नित्य हे कार्यक्रम जे होतात, नामयज्ञ असेल किंवा शतचंडी याग असेल, त्या अधिष्ठानातलं तेज प्रभा वाढत राहते, तेजस्विता वाढते. एक वाक्य थोडं धडसानं बोलतो सुरुवातीलाच. लोक म्हणायचे जुन्या काळात देव नवसाला पावत होते ना, अलीकडच्या काळात पावायला कमी झाले. जसे बहुतांश काही अधिष्ठानाची ठिकाणं सोडली. तर का झालं असं, त्याचं कारण हेच आहे, तिथलं पावित्र्य कमी झालं, तिथले यज्ञ यागादिक असणारे हे कर्म कमी झाले, तिथली त्रिकाल पूजा त्रिकाल आरती कुठंतरी त्याच्यामध्ये वाद निर्माण झाला. आणि म्हणून त्या मूर्तीतलं तेज आपोआप कमी 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 होत गेलं. तसं साधनेनं अभ्यासानं, माऊली म्हणतात एखादा साधारण जीव सुद्धा काहीही करू शकतो. तसंच या यज्ञ यागादिकानं, या नामचिंतनानं त्या अधिष्ठानातलं तेज वाढतं आणि ते तेज आपल्या मनातली कसलीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ठेवतं. तेज इच्छा पूर्ण करण्याची क्षमता त्या मूर्तीमध्ये नाही, त्या अधिष्ठानामध्ये नाही, तर त्या अधिष्ठानातल्या तेजामध्ये आहे, त्या ताकदीमध्ये आहे. ते अदृश्य ताकद निर्माण करण्याचं आणि ही साधनं आहेत, ही यज्ञ यागादिक कर्म. मग नामयज्ञ असेल, शतचंडी याग असेल, लक्षचंडी याग असेल, अगदी मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न केला. आणि त्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला, मला असं वाटलं की एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही केल्यानंतर कार्यक्रमाचं स्वरूप सर्वसाधारण असेल. नेहमीप्रमाणे आपल्या बरेच कार्यक्रम मी इथे केलेच की, पण ज्यावेळेला यादी वाचली त्यावेळेला लक्षात आलं की सगळ्या महाराज मंडळीत फक्त एकटाच महाराज बारीक आहे, तो म्हणजे मी. उंची नाही, जाडी नाही आणि गाडी नाही. विठाला विठाला आणि दाढीनं पण कमीच आहे. अगदी सुंदर असं नियोजन, परिवर्तन या ठिकाणी असं वाटतंय. त्याबद्दल तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो. पण झालेलं हे परिवर्तन पुढच्या काळात असं टिकून ठेवा. वाजवून टाळ्या तुमच्यासाठी. हे परिवर्तन पुढच्या काळात असं टिकून राहिलं पाहिजे. आता यावर्षी भला मोठा, मग पुढच्या वर्षी परत रिव्हर्स गिअर नको. अगदी सुंदर असं परिवर्तन या ठिकाणी संपन्न होतंय. रात्री मोठा ॲटम बॉम्ब फुटलाय. आता लवगी फटाका वाजवायचा. विठाला कालचं जिरायचं नाही तुम्हाला, मग आज थोडंसं हलकं खायचं. थोडंसं कालचं जेवण भरपूर झाल्यामुळं असतं. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शतशः धन्यवाद. विशेष करून माता भगिनींना धन्यवाद आहे. मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. नाहीतरी अलीकडच्या काळात मी जेवढे कार्यक्रम करतो तिथं महिलांची संख्या जास्त आहे. मग पारायणाला महिला जास्त आहेत, कीर्तनाला महिला जास्त आहेत. आपण काय करू आता, आपण राजीनामे देऊ सगळेच, आणि सगळं त्यांच्या ताब्यात देऊन टाकू. बघा असं सुटसुटीत सुरळीत होत आहे सगळं, अगदी देखीव आखीव रेखीव. कारण त्यांना तर त्यांच्यातला गुण आहे आणि ते होणार. अगदी काही दिवसांनी नक्की होणार. विठाला विठाला. आता आपलीच उपस्थिती कमी झाल्यानंतर, त्यांची मेजॉरिटी वाढल्यानंतर साहजिकच आपल्याला त्यांच्या ताब्यात द्यावं लागणार आहे. अगदी. आणि ती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर इथं बसणाऱ्यांनी ध्यानात ठेवा, आणि जे घरी बसून ऐकतात त्यांनी ध्यानात ठेवा, उपस्थिती वाढली पाहिजे. अस्तु सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा आहे. उपदेश प्रकरणातला आहे. उपदेशाचा विषय भगवान परमात्म्याची शरणागती करा असा आहे. त्याचं प्रयोजन पहिल्या चरणात सांगितलं, दाखला 3ऱ्या चरणात दिला, स्वतःचा अनुभव 4थ्या चरणात व्यक्त केला. उपदेश आणि संत हे समीकरणच मुळात जवळच आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, वैकुंठातून आम्ही मृत्यूलोकामध्ये आलो ते फक्त एवढ्याच गोष्टी करता, आणि इथे येऊन तेच काम केलं. आता तरी पुढे हाची उपदेश करण्याकरता आलो, जीवनभर तेच काम आम्ही केलं इथून जाईपर्यंत. तर पहिला प्रश्न हा आहे, संत महात्मे उपदेश करण्याकरता आले. नर देहामध्ये जन्माला आलेल्या तुम्हा सर्वांना जे उपदेश करतात,
तो उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे काय, हा जर विचार केला तो उपदेशाच्या प्रांतामध्ये संता एवढा अधिकारी, महात्मा एवढा अधिकारी दुसरा कोण असू शकेल? असू शकत नाही. अधिकाराच्या प्रांतामध्ये जर विचार करायचा ठरलं तर तुम्हाला सर्वसामान्य अशी संतांची बरोबरी होत नाही. होईल? होऊ शकत नाही. आपली योग्यता हा शब्द आपल्या तुलनेत योग्यता शब्द फार उंचीचा वाटतो. संतांच्या समोर आमची लायकीच काय हा शब्द प्रयोग करावा लागेल. काय लायकी आपली? 5 वर्षीची येणाऱ्या ग्रामपंचायतीला स्वतःला 5 वर्षाकरता 2000 विकून घेणारे आम्ही. बर, निवडून येईपर्यंत पैसे वाटणाऱ्याला विश्वास नसतो की पैसे देऊ नये मी निवडून येईलच काय. ही निष्ठा आपली. निवडून आल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडत असेल. ही आपली योग्यता आहे, ही आपली लायकी आहे. आपल्या बरोबर संतांची तुलना होऊ शकत नाही. करायची ठरली तर जगदाधीश भगवान परमात्म्याशी ती करावी लागेल. पण त्याच्याबरोबर जरी संतांची तुलना केली तर अधिकाराच्या प्रांतामध्ये संतांचंच पारडं जड भरण्याची शक्यता आहे. तुमच्या भगवान परमात्म्याची ताकद शक्ती सामर्थ्य आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. त्याच्या पूजेकरता तुम्ही बसलेले असताना संतांचं आगमन झालं तर देव बाजूला सारावेत आणि पहिलं संतांचं पूजन केलं पाहिजे. एवढा संतांचा अधिकार आहे, पुढे संतांची योग्यता आहे. अगदी तुलनात्मक दृष्टिकोनातून जर विचार करायचा ठरलं तर सामर्थ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा संतांचंच पारडं देवापेक्षाही कदाचित जड भरेल. उदाहरणं कितीतरी सांगता येतील. अंगुली निर्देश करून पुढे जातोय. आपण कधीतरी ही चिंतनिका ऐकलीही असेल. सकाळची वेळ गोधुवून करण्याकरता भगवान परमात्मा हातामध्ये दूध पात्र आणि गायींच्या गोठ्याकडे निघाले. जाता जाता सकाळची वेळ घरातलं पाणी संपलं म्हणून रिकामा डेरा कमरेवरती घेतलेली राधा नंदाच्या वाड्यासमोरून निघाली. ना आल्यानंतर लक्षात आलं देव आहे का काय बघावं तर डोकून, म्हणून राधेनं कमरेवरची घागर बाजूला ठेवली आणि दरवाजातून आत डोकावून बघितलं. गायींच्या गोठ्याकडे निघालेले भगवान परमात्म्यानेही बाहेर बघितलं तर राधा दृष्टीला पडली. नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केलं. म्हणजे आजचेच लोक त्याला अपवाद आहेत असं काही समजायचं कारण नाही. कदाचित यांनी अभ्यास केलेला असावा बराच. राधेकडे बघितलं आणि देवाच्या डोक्यावर परिणाम. राधेला पाहून भुलले हरी. अशा बऱ्याच देवांचा डोक्यावर परिणाम देव व्हायच्या आधी होतो, म्हणजे नवरदेव व्हायच्या आधी. पण परिणामातला फरक सांगतो. पाहतात राधेकडे चालतात गोठ्याकडे, पाहतात राधेकडे चालतात गोठ्याकडे, चालतात चालता चालता गेले. लक्ष अजून बाहेरच आहे राधेकडेच. हातातलं दूध पात्र गायी जवळ आली असं समजून खाली ठेवलं. अंधार काढायला हात पुढं करणार एवढ्यात यशोदेच्या लक्षात आलं हे धार काढायला गेलं खरं, दूध काढायला गेलं खरं, पण गाई खाली बसायचं तर हे बैला खाली बसलंय. आणि मग आतून हाक मारली. पोराच्या योग्यतेवरून आईची हाक मारण्याची पद्धत ठरलेली असते.
त्या ट्युनिंगमध्ये त्या शब्दामध्ये तशी हाक आली की पोरानं समजायचं ही माझ्यासाठीच आहे स्पेशल. आतून यशोदेनं हाक मारली, पहिला. देवानं वर बघितलं आणि लक्षात आलं ही हाक आपल्यासाठीच आहे. काय गाई, दूध काढायला गेलास ना? हो. बसला कुठं? मग बघितलं म्हणले घोटाळा झाला. नुसता घोटाळा नाही, महाघोटाळा झाला. रात्री महाराज बोलले, ज्याला राजकारण करायचंय त्याने महाभारत शिकावं, वाचावं, त्यापेक्षा कृष्णचरित्र वाचावं. त्या म्हणण्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे, अनुमोदन आहे. का अनुमोदन आहे सांगतो. राजकारण म्हणजे काय हो? राजकारणाची साधी सोपी सरळ व्याख्या सांगू. सध्याच्या काळातली, तुम्ही चुकीचं करा किंवा बरोबर करा, तुम्ही चुकीचं करा किंवा बरोबर करा, पण मी केलंय तेच बरोबर आहे आणि मी बोललो तेच बरोबर आहे हे ज्याला व्यवस्थित पटवून देता आलं तो मुत्सद्दी राजकारण आहे. विठाला याच्यापेक्षा राजकारणाची वेगळी परिभाषा मला नाही सांगता येणार. देवाने राजकारणच केलं ना. किती मोठी चूक आहे. दूध काढायला गेले आणि बैला खाली बसले. चूक सपाटून नेण्यासारखी आहे का? सुधारण्यासारखी आहे का? पण तरी देवाने मान्य केलं का? नाही ना. आई काय रे, तुला काय वाटलं मी नजर चुकीनं बसलो? आहा आई ही गायच आहे. मग मला रे कशी बैल दिसतो? आई कदाचित तुझ्या पाठीमागच्या जन्मातलं तुझं काहीतरी पाप, त्या पापाच्या प्रतिबंधामुळं तुला गायीचा बैल दिसतो. कसं शक्य आहे? शक्य आहे. तुला खोटं वाटतं का आई? बघ दूध काढतो का नाही. काय केलो? बैल दुहितो नंदा घरी. नंदाच्या घरी बैलाचं दूध काढलं भगवान परमात्म्यानं. पण त्याच्या तुलनेत संतांची क्षमता, योग्यता, सामर्थ्य सांगतो. आला दिवस जवळ. कार्य हे लोकातलं पूर्ण झालं असं मनाला वाटलं आणि हाक मारली भगवान परमात्म्याला, पांडुरंगा ज्याच्यासाठी आलो कार्य संपलं रे, आता राहावंसं वाटत नाही इथं. एक काम कर, आता दिसो नये जना ऐसे करी गा नारायणा. बस आता इथं राहू नये असं वाटतंय. आणि भगवान परमात्म्यानं मागच्या अवतारामध्ये दिलेलं वचन आणि सदैव तुम्हाला घेऊन जाण्याकरता येईल असं वचन दिलं, त्याची आठवण करून देण्याकरता अनेकांजवळ निरोप पाठवला. वेळ घेत नाही. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. किंवा गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आनावा तू हरी मज दिनाते उद्धरी पायी लक्ष्मीच्या हाती. हाक मारली आणि निरोप पाठवला. त्याचं प्रत्युत्तर आलं आणि तुकोबरायांना आनंद झाला. आणि लोकांना सांगतात, ऐकलं का? तुका म्हणे आता येतील न्यावया संगे आपुलिया माय बापे. न्यायला येतील बरं, येणार आहेत बरं. ठरल्याप्रमाणे देव आले. विस्तार करत नाही. आपण बेजीच्या दिवशी कुठेतरी हे कीर्तन ऐकणारच आहात. जगाचा मालक विमान घेऊन तुकोबरा नेण्याकरता अगोदरच तुकोबरांना आनंद वाटला. अगदी देवाच्या हाताला धरलं, घरामध्ये नेलं. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कान्या. काही का होईना जीव खाऊ घातलं आणि देवाला म्हणतात, देवा सगळ्यांनी माझी कीर्तनं ऐकली रे. कोणी मृदंग वाजवला, कोणी गायन केलं, कोणी चाल म्हटलं, कोणी प्रमाणं दिली, कोणी टाळेकरी म्हणून उभे राहिले आणि तू एकटा आला आणि मला घेऊन निघाला. हे बरं नाही. कारण आमचा स्वभाव आहे जे आपल्याला मिळालं ते इतरांना द्यावं आणि नंतर आपण खावं. तू तर जगाचा बाप, माझ्या घरी आलास आणि मी एकटा तुझ्याबरोबर आलो तर माझ्या सवंगड्यावर हा केलेला अन्याय होईल. मी एक काम करा, चला माझ्याबरोबर, बघू आपल्याबरोबर कोणी निघतंय का. मग देवाच्या हाताला धरून सगळ्या देवच फिरले. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आईता आला घर पसोनी. पण आम्हाला देव थोडाच पाहिजे. ठेवायला जागा नाही महाराज घरात. देवाला ठेवायचं कुठं? इथंच जागा नाही तर घरात कशी जागा होईल? आहे इथं जागा? हां घरात कसली जागा? लोक म्हटले नको महाराज, आधीच लय गचपान झाले घरात.
देवाला घेऊन ठेवायचं कुठं? देव न लगे, देव न लगे. अगदी नाही घेतला. शेवटी म्हणले जाऊ द्या, नाही पाहिजे देव नका घेऊ तुम्ही, मीच ठेवून घेतो. पण निघालो उद्या, जाणार आहे उद्या. एक काम करा, कशाला थांबता माघारी, चला माझ्याबरोबर तुम्ही पण. लोक म्हणले महाराज एवढा वेळ आहे कुठे यायला, देव तुम्हाला न्यायला आलेत. बोले तुमचे तुम्हीच जावा. तुकोबाराय म्हटले नका येऊ, पण एक काम करा ना, उद्या मी चाललो ना, मी जाणार आहे ना वैकुंठाला, मला पोचवायला येताल का नाही? लोक म्हणले महाराज नक्की येणार, तेवढं काम चांगलं जमतं आम्हाला. तुम्हाला नाही पोचवायला आलं तर आम्हाला पोचवायला कोण येईल परत? फक्त सांगा तसं पोचवायचं आहे का भजन लावून पोचवायचं आहे? या तर खरं सगळा गाव गोळा झाला. दुसऱ्या दिवशी मध्यान्ह काळी दुपारी सूर्य माथ्यावर आलाय आणि सगळ्यांचा निरोप घेत घेत तुकोबाराय निघाले. विमानामध्ये बसले आणि लक्ष गेले एका व्यक्तीकडं. कोण होती व्यक्ती? उभ्या आयुष्यभर खांद्याला खांदा लावून प्रपंच केला, कोंड्याचा मांडा केला तिनं. तुकोबारायांचा फाटलेला प्रपंच जीवनभर शिवण्याचं काम ज्या माऊलीनं केलं असेल ते तुकोबारायांची आऊली. विठ्ठला विठ्ठल. तुकोबारायांनी आवलीकडे बघितलं आणि एका गोष्टीची जाणीव झाली, माझा फाटलेला प्रपंच जीवनभर शिवलाय ना, प्रपंच सिद्धीला गेला कारण हीच आहे. आणि आज परमार्थही माझा सिद्धीला जातो, कळसापर्यंत पोहोचतोय, याला कारण हीच आहे. आवलीसारखी बायको जीवनात आली म्हणून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही माझे सिद्धीला गेले. बायको अशी असली पाहिजे. लोक असं म्हणतात की आवली शिव्या घालत होती, बोलत होती. हा हा आवलीने शिव्या दिल्या, पण कोणाला दिल्या? भगवान परमात्मा. तुझ्यामुळे माझ्या प्रपंचाचं वाटोळं झालं एवढं ती म्हणायची. पण तुकोबारांना कधी आवलीने शिवी दिली असं कोण्या ग्रंथात अजून उल्लेख केलेला नाही. आणि कोणी जर केला असेल तर त्याला विचारा कादंबरीत, बोवा तो पाहण्याकरता होता काय? एक लक्षात घ्या. विनोदानं लोक बोलतात, कीर्तनकार सांगतात, पण तो विनोद नाही. आवलीसारखी पतिव्रता शोधून सापडायची नाही. विठाला विठाला. एक ऐकलेला प्रसंग एका महात्म्याच्या मुखातून. तुकोबाराय पंढरपूरच्या वारीला गेले. 15 दिवस लागतात जाऊन यायला. वारीला गेले आणि आवलीच्या वडिलांनी एक म्हैस दुभती, घरची परिस्थिती नाजूक, निदान दूध खाऊन पिऊन पोरं जगतील म्हणून आणून दिली. वारी झाली, द्वादशीला निघाले, 3 दिवस लागले माघारी यायला तुकोबारायांना. आणि तुकोबाराय माघारी आले, हातपाय तोंड वगैरे धुतलं, जेवायला बसले, तो ताट भरून दूध आवलीनं तुकोबारायांच्या समोर वाढलं. गरम गरम ज्वारीची केलेली भाकरी तुकोबारांनी कुस्करली, अगदी लोण्यासारखी विरघळून गेली दुधात. पाणी फिरवलं आणि घास घेणार एवढ्या तुकोबारायांच्या ध्यानात आलं. आवले आवले, दूध घरात? तुम्ही गेल्यानंतर बापानं माझ्या म्हैस आणून दिली दुभती, तिचं दूध आहे. कधी? तुम्ही गेले आणि दुसऱ्या दिवशी लगेच, म्हणजे 15 दिवस उलटून गेले. हो आवले, या दुधाचा नैवेद्य माझ्या पांडुरंगाला नेऊन दिलास, दाखवलास? मान खाली घातली. पटतच नव्हतं ना देवाचं, तिचं पटतच नव्हतं. मान खाली घातली. आवले काय विचारतोय मी? नैवेद्य माझ्या पांडुरंगाला दिलास, दाखवलास? मान खाली घातली. ओळखलं, नैवेद्य रावळात गेला नाही. भरलं ताट पुढं सारलं. जेवणार नाही मी. नियम आहे आमचा, कोणताही नवीन पदार्थ घरात तयार झाला तर पांडुरंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तो खाऊ नये. आपल्या देवानं भरलेलं ताट पुढं सारलं, नावलीनं थांबवलं. थांबा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुम्ही खाणार नाही एवढंच ना? निघाले. कडत उकळतं दूध गाडग्यामध्ये घेतलं
आणि निघाले. जाता जाता विचारलं, निघाले नैवेद्य दाखवल्या तर खाणार का नाही? जा तर खरं. मला मधला भाव सांगायचा नाही त्याला. देवाला नैवेद्य दाखवला नाही, देवाला दूध पाजलं आणि माघारी आली. दाखवलं हो, आता करा सुरुवात. जेव्हा तुकोबरांनी हातामध्ये घास घेतला ना, आवलेला एक शब्द विचारला. आवले एक विचारू? विचारा. 15 दिवस झाले म्हैस येऊन घरात, दुधाचा सुकाय, पण तू तरी दूध खाल्लंस का ग? खाली मान घातली आणि डोळे भरून आले आवलीचे. नकारार्थी मान हलवली. नाही का? तू का नाही खाल्लंस? एक उत्तर दिलं. पतिव्रतासाठी सांगतोय, पातिव्रत्या करता सांगतोय. अजून एक उत्तर दिलं. ज्या दिवशी अंगाला हळद लागली, तुमच्याशी लग्न झालं, काकणा बाशिंग मांडून या घरात येताना माप ओलांडून तुमच्या मागोमाग या घरात आले, त्या दिवसापासून मी एक नियम केला. ज्या दिवशी माझा देव खाईल त्याच्यानंतर मी खाईल. आम्हा नारायण पैशापरी, आम्हा नारायण पैशापरी, आम्हा नारायण पैशापरी, आम्हा नारायण पैशापरी. पतिव्रते कैसा भतार समाना, पतिव्रते कैसा भतार प्रमाण, आम्हा नारायण पैशापरी, आम्हा नारायण पैशापरी. पती हाच देव आहे. नियम केलाय आपल्या देवाला खाऊ घातल्याशिवाय कधी खायचं नाही. मी नाही खाल्लं, तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय खाऊ कशी? मग तुकोबराय म्हणतात, आवले माझ्या घरात आल्यापासून तू नियम केलास की तुझा देव जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. माझा ते 7 पिढ्याची परंपरा आहे, त्याला खाऊ घातल्याशिवाय खायचं नाही. एवढ्या करता मी सांगितलं की हे पातिव्रत्य की जगद्गुरु तुकोबरायांना जेव घातल्याशिवाय जिने कधी अन्नाचा घास मुखामध्ये घेतला नाही, पाण्याचा थेंब. आणखी कथा आपण ऐकतो ना, ते तुकोबराय भासणारा निघाले का आवली विचारायची, बुवा जाता तुम्ही पण जाताना सांगून जात जा ना, कोणत्या डोंगरावर चाललात? म्हणले का? म्हणले भाकरी घेऊन निघते घरून. शोधत शोधत 3 डोंगर फिरावी लागतात. नाही पहिल्या डोंगरावर सापडले तर मग 3 डोंगर फिरत तुम्हाला शोधत यावं लागतं. तुकोबराय लटक्या रागानं बोलले, आवले फार त्रास होतो ना तुला माझ्यासाठी भाकरी घेऊन येण्याकरता? तर उद्यापासून माझ्याकरता भाकरी घेऊन यायची गरज आहे तुला. टचकन डोळ्यात पाणी लावल्याच्या. का रडतेस? मला त्रास होतो म्हणून विचारलं नाही. मी विचारल्याचं कारण हे आहे की तुम्हाला न्याहारी पोचवायला वेळ होतो म्हणून. हे पातिव्रत्य आहे. आवलीकडे बघितलं, तुकोबराय विचार करतात, माझा प्रपंच आणि परमार्थ हिच्यामुळे सिद्धीला गेला. आवले आवले चाल, कशाला थांबतेस? अनेश्वर दुःखरूपी संसारामध्ये जगाचा बाप नेण्याकरताला निघालो मी, माझ्यावर तूही चाल. लोक आणखी एक सांगतात, कीर्तनकार मंडळी, ती म्हणाले नको नको नको, म्हणजे बापाने दिलेले म्हैस गाभणे आणि ती गेल्यावर दूध कोण काढील आणि विरजन कोण घालील. मला सांगा, तुकोबरांचं एक प्रमाण आहे, अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. जीवनात अर्धक्षण संतांची संगती घडली तर जीवनातलं मोठ्यातलं मोठं पाप नष्ट होते. उभ्या आयुष्यभर तिनं तुकोबरावर प्रपंच केला, एवढा अज्ञान तिच्याजवळ कसं राहील? विठाला चल, नकारार्थी मान हलवली. आवले नाही खा म्हणतेस, पोटाला हात लावला.
तुमचा अंकुर पोटामध्ये वाढतोय, गरोदर होते पोटात नारायण महाराजांचा गर्भ. मी जर आले तुमच्याबरोबर, येणारी पिढी एका महात्म्याला वंचित राहील म्हणून गेली नाही. तेवढ्यात म्हणे रामेश्वर सकळापासून गेला तो विमाने बेसुनी. सगळे आले होते सगळे, पण एक व्यक्ती गैरहजर होती वैकुंठ गमनाच्या वेळेला. अंतर किती? तुम्ही नदीतून पलीकडे गेला तर 2-2.5 किलोमीटर प्रकाश महाराज, पुलावरून गेला तर 3 किलोमीटर, याच्यापेक्षा जास्त नाही. कोण? मालजी गाड्यांना दिलेली भागीरथी. विठाला विठाला. तुकोबारायांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर 3 दिवसानं भागीरथीला कळलं बाबांचं वैकुंठ गमन घडलं. आणि भागीरथी येलेवाडीतून पळत सुटली ते वैकुंठ गमनाच्या स्थानावर भाऊ पसरले, टाळ फोडला. बाबा बाबा गेले गुण गावा, भागीरथी कर धावा, भागीरथी कर धावा, भागीरथी कर धावा. भागीरथीनं बाबा न सांगता न विचारता गेले कसे. शेवटचं बोलणं घडलं नाही. बाबा लेख होते महाराज, अनुष्ठान मांडलं, जोपर्यंत तुम्ही येऊन मला भेट देत नाही तोपर्यंत पाण्याचा थेंबही ग्रहण करत नाही. वार्ता तुकोबारायांपर्यंत भगवान परमात्म्याला विनंती केली, देवा जाऊन येतो. म्हणले कुठं? म्हणले देऊत. असं होत नसतं महाराज. लोक एकदा वैकुंठात आल्यावर परत माघारी येतात काय? आणि आले समजा आपले आजे म्हणजे आपण घरात घेऊ काय? हाय त्याच म्हाताऱ्यांची अडचण व्हायला लागली, त्यांना कोण घेतो घरात? टेगोवा टेकमा विठो रकमा बिबली बिबला पेटे तबला दोघा तिसरा ना. आता सगळं घरात गर्दी कशाला? जाता येत नसते. बघा ना खाली लेकीनं अनुष्ठान मांडले, मांडो द्यात ना. देवा तू तो रे नको रे असं बोलू, मला माहिती आहे माझंच रक्त आहे ना. ती इंद्रनेच्या डोहामध्ये बुडवलेली गाथा जशीच्या तशी परत मिळावी म्हणून पठ्ठ्यानं 13 दिवसाचं अनुष्ठान केलंय. माझंच रक्त आहे ते, जीव देईल आपला, पण माझी भागीरथी माघार नाही घेणार. जावं लागतंय, जावं लागतंय. बरोबर बरं जा, पण लवकर मागे या. 11:45 आत. विठाला विठाला. लय लांबू नका, लोक दम नाही काढीत. आरतीच्या आधीच पळायच्यात माग. जरा लवकर मापात. आपलं मापातच आहे, आपल्याकडे आहेच काय सांगायला. विठाला विठाला. तुकोबाराय प्रगट झाले भागीरथी समोर. ऐका बरं, जुन्या काळापासून, पुराण काळापासून बाप आणि मुलीचा स्नेहाचा संबंध चालत आलाय. त्याला कलियुगातल्या घटनासुद्धा आणि बाद निर्माण करू शकत नाही. जाऊ द्या, 1-2 उदाहरणं कुठेतरी पेपरमुळे आपल्याला कळतात, तो भाग वेगळा आहे. अलौकिक नातं आहे महाराज, अलौकिक नातं आहे. नात्याला जोडच नाही. एक सांगू, थोडी अतिशयोक्ती वाटेल का काय तर मला माहीत नाही, पण जन्मदात्या आईच्या नंतर आईच्याच अंतःकरणानं पुरुषावर प्रेम करणारं एकच व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर आहे, ती म्हणजे लेक. विठाला. ज्यांना असेल त्यांना कळेल, ज्यांना नसेल त्यांचं जाऊ द्या, त्यांचं पुढच्या जन्मात बघू. अलौकिक नातं आहे, अलौकिक प्रेमाचा संबंध आहे. महाराज बाप आलाय. मी एक उदाहरण काहीतरी बोललो होतो बघा. ते नवीन लग्न झालं, बापाला सोडून कधीच गेली नाही, कुठं बाहेर शिकायला सुद्धा गेली नाही, तिथंच राहून ग्रॅज्युएशन केलं पूर्ण. निश्चिम प्रेम बापावर, अलोट प्रेम बापावर.
कधी सोडून राहिली नाही, पण लग्न जमलं, लग्न झालं. आता राहणं शक्य आहे का? अहो निघाली ती मिठीच मारली तर सोडी नाही. आता रडत नाही पुरी, तो भाग वेगळा आहे. ते मी 2-4 लग्नाला गेलो, काळे महाराज, अहो ते आई बाप रडते, पोरगी म्हणजे नका रडू. आई बाप रडते, ती पोरगी म्हणजे नका रडू. मी म्हणलं बरं आहे भाऊ असं. ती बापाला सांगते, आईला सांगते नका रडू. ते मला माझ्या लहानपणीची लग्न आठवतात अजून, तुम्हाला आठवत असतील. अहो अशी माणसं ओढून तोडून जणू काय असं जबरदस्तीनं बसवायची हो गाडीत, जबरदस्तीनं. आणि आंतरिक प्रेमाची ती ओढ आहे, आंतरिक प्रेम आहे. ते लग्न झालं, जबरदस्तीनं गाडीत बसवलं पोरीला. बापाने अगदी डोळ्याचं पाणी थांबत नाही. 2 किलोमीटर गाडी गेली का फोन, बाप्पा निघाले सोडून, करमत नाही बेटा. असं कसं? आताशी तर कुठं गाडीत बसून निघाली, परत 2 किलोमीटर गेली, परत फोन, बाबा करमत नाही. बाप म्हणला 4 तासात ही अवस्था, अजून आयुष्य जायचंय कुठं? घरी पोहोचली, तिथून फोन, बाबा करमत नाही. अहो इकडं वरात निघाली लोक नसतात, तर तिचा 2-2 तासाला, अर्ध्या तासाला, 1 तासाला बापाला फोन. बापाने विचार केला अवघडच झालं. रात्री झोपली का नाही कोणा ठाऊक, सकाळी अगदी 5 वाजता पाठे फोन, बाबा करमत नाही. बाप म्हणला अवघडच झालं आता. अगदी दुसरा दिवस कुठंतरी देवदर्शन करून आले. ते बाप आला, राशीनला काहीतरी काम उरकलं. म्हटलं 10-15 फोन झालेत पोरीचे, दमत नाही फोनला. आलोयच आणि शात जाता जाता जाऊ. जवळच होतं गाव, 2-3 किलोमीटर. आपले सोनवाडीसारखं म्हणा किंवा परिटवाडीसारखं म्हणा. न सांगता बाप गाडी, महाराज प्रेम सांगतो तुम्हाला, दारात गाडी उभी राहिली, गाडीचा आवाज आला फक्त, पोरीनं ओळखलं माझ्या बाबाचीच गाडी आहे. पळतच आली दारात, बापाची गाडी. उतरताना बघितलं खालून वाऱ्याच्या वेगानं धावत येते आणि कडकडून मिठी मारते, बाबा आलात तुम्ही, आलात आलात आलात. व्यवहारातली गोष्ट ही. अशी कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिली असतील, कोणी अनुभवली असतील. साधा 1 दिवसाचा वियोग आणि जवळच राहणारा बाप अचानक आला तर पुरीची अवस्था एवढी बेचैन होऊन जाते. वैकुंठात गेलेला बाप, ज्याला वैकुंठात जाऊन 3 दिवस झाले, तो पुन्हा मला भेटायला आलाय. त्या तुकोबऱ्यांना बघून भागीरथीला काय वाटलं असेल, विठाला विठाला धावत गेली, पायाला मिठी मारली. बाबा डोळ्यातल्या अश्रूने चरण कमळ धुवून काढले, जबरदस्तीनं उभं केलं. बेटा हे काय असं, एवढा का हट्ट करतात? कुठं नको त्या गोष्टी करता. डोळे पुसले तुकोबऱ्यांनी, भागीरथीच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि हाताला धरलं भागीरथीनं. काय पोरी घरी यायला लागते. तुकोबराय म्हणले वेळ नाही एवढा, घरी यायला लागते. आता मी जर जाऊन गावात सांगितलं माझा बाप मला भेटायला आलता, तर लोक विश्वास ठेवतील काय? यायला लागते घरी, नेणार घरी. हट्ट बघितलं तुकोबराय, येलेवाडीत आले, बाजेवरती गोधड्यानं बसवलं आणि पुन्हा भागीरथीने एक विनंती केली, बाबा आलात ना घरी, आता जेवल्याशिवाय जाऊ देत नाही. विठाला भागीरथी एवढा वेळ नाही माझ्याकडे, पुरी गेलं पाहिजे माघारी. लवकरात लवकर थांबा ना बाबा, जास्त वेळ नाही लावत. झटपट होणारा स्वयंपाक, झटपट होणारा पदार्थ, त्या काळातला त्याचं नाव शेवया. उतरली शेवया काढल्या, शेवया शिजवलेलं पाणी ओतून काढलं, त्या येळल्या शेवया आणि ताटामध्ये वाढल्या. तांब्याभर पाणी, हात धुतले, तुकोबाराय पात्रावर बसले, पाणी फिरवलं. लेकीनं हट्ट केला म्हणून वैकुंठाहून आलो, लेकीनं आग्रह केला म्हणून घरी आलो, पुन्हा आग्रह केला म्हणून जेवून निघालो. आलोय जेवून चाललोय, वैकुंठातून आलोय. ते पण मला जेवताना बघून माझ्या लेकीला किती आनंद झाला असेल. पाहण्याकरता भागीरथीच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तुकोबरायांनी पाहिलं तर घळघळ घळघळ डोळ्यातून दुःख अश्रू, चेहरा बारीक, हातातला घास तसा ताटात पडला. आणि तुकोबराय विचारतात, पुरी तुझ्या हट्टा करता आलो इथपर्यंत, जेवण्याचा आग्रह केला, जेवून निघालो, तुझ्या मनातली मनोकामना इच्छा पूर्ण झाली, मग डोळ्यात हे दुःखाश्रू कशा करता? भागीरथीने सांगितलं, बाबा वैकुंठाहून आलात, माझ्या हट्टापायी आलात, मला भेटण्याकरता आलात. मी वेडीनं आग्रह केला,
शेवया बनवल्या खरा, पण शेवयाची चव दुधाशिवाय नाही. प्रारब्ध माझा 28 दारिद्र्य 5वीला पुजलंय. बा वैकुंठावर भेटण्याकरता येतो, पोरगी जेवण थांबून आग्रह करते आणि ताटात वाढण्याकरता दूध नसावं याचं दुःख होते. बाबा प्रमाण पाठ आहेत माझी. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, अन्न मान धन हेतो प्रारब्ध अधीन. पण बाबा प्रारब्धानं एवढं का दारिद्र्य टाकावं धुळीत, वैकुंठावर बापानं यावं, पूर्ण आग्रह करावा, ताटात वाढण्याकरता दूध नसावं. घळघळ घळघळ दोन्ही डोळ्यातून चंद्रभागेला महापूर यावा असे अश्रू चाललेत. तुकोबाराने विचार केला, जर अशा कोरड्या शेवया खाऊन गेलो तर आयुष्यभर जीवाला खात राहील. हातातला घास ताटात. भागीरथी काय बाबा, एक रिकामं भांडं देशील मला? रिकामं पात्र कशा करता? दुधासाठी. म्हणजे तुम्ही कोणाच्या दारात जाऊन माझ्याकरता दूध भीक मागून आणणार नाही? पोरी कोणाच्या दारात कशाला जाऊ? ज्या भगवंतानं 28 दारिद्र्य टाकलं तुझ्या झोळीत, आज तुझ्या इच्छे खातर त्याच्या दारात जाऊन दुधाची भीक मागणार आहे. विठाला पात्र तर भागीरथीचे त्या हातातलं घेतलं. तुकोबरायने गावामध्ये शिरले. पुढं तुकोबरायन मागं भागीरथी धावते. थांबा ना बाबा, कुठं निघाले, कुठं चालले काही कळे ना तिला. थांबा ना बाबा, थांबा ना बाबा, बाबा कुठं निघालात बाबा, थांबा ना. धावत आले तुकोबराय. इलेवाडीत इलेश्वराचं महादेव, इलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मी अजून गेलो नाही असं म्हणतात लोक. आले, पिंडी समोर डोकं टेकवलं, पूजा केली आणि समोरचा दगडाचा नंदी इलेश्वर पाजले दूध नंदेचे काढले, दूध नंदेचे काढले, दूध नंदेचे काढले. जगद्गुरु तुकोबराने दगडाच्या नंदी जाऊन येऊन उभे राहिले आणि पाठीवर थाप मारले. माझ्या लेकीची इच्छा आहे, मी दुधाबरोबर सेवया खाव्यात. 28 दारिद्र्य टाकलं ना झोळीत तिच्या, मला तिची इच्छा पूर्ण करायची, दूध पाहिजे मला. दगडाचा नंदी उठवला तुकोबराने, दगडाच्या नंदीचं दूध काढलं. आता फरक सांगतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवान परमात्म्याची शक्ती सामर्थ्य आहे त्याने ही नंदीचं दूध काढलं नंदाच्या घरी, आणि जगद्गुरु तुकोबराने नंदीचं दूध काढलं लेकीच्या गावात, लेकीच्या घरी. पण दोन्हीतला फरक आहे. अरे भगवान परमात्म्यानं दूध काढलं तो नंदी जिवंत तरी होता निदान, पण माझ्या तुकोबराने ज्या नंदीचं दूध काढलं तो निव्वळ निर्जीव दगडाचा होता. हे दोघातले फरक आहे, दोघातले सामर्थ्यातली तुलना आहे. हे भगवान परमात्म्यापेक्षा ज्यांचं सामर्थ्य काकणभर श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच तुम्हा आम्हालाच काय, पण आमच्यासे देवाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार सामर्थ्य संत ठेवतात. विठाला विठाला त्याच अधिकारवाणीनं जगाच्या पाठीवर उपदेशाचा अधिकार फक्त संतांनाच, अन्य कोणालाही नाही. उपदेशाचा अधिकार फक्त त्यांनाच आहे आणि त्याच अधिकारवाणीनं उपदेश केला. पण उपदेशाचा विषय आहे देवाला शरण जा, देवाची शरणागती करा. पहिला प्रश्न, नाही जर देवाला शरण गेलो तर शरणागतीचं प्रयोजन काय त्याचा विचार तर करणारच आहोत. पण नाही शरण गेलो तर मग ज्ञानोबर आहे म्हणतात, नाही शरण जाण्या इतपत तुमच्याकडे अशी कोणती ताकद आहे, असं कोणतं सामर्थ्य आहे, अशी कोणती शक्ती आहे की तुम्हाला असं वाटतं त्या शक्ती सामर्थ्याच्या जोरावर, त्या सत्तेच्या जोरावर आम्हाला देवाला शरण जायची गरज नाही. विठाला विठाला नाही जर शरण गेलो तर आपली
अवस्था केली माऊलींनी तर खूप लिहिलंय. माऊलींनी पहिली उभी लिहिली, चौकडून जळत से वनवा तेथून केविन रिगिजे पांडवा तैसे लोका येऊन सोपद्रवा केविन भजी जे माते. घराला आग लागली आणि एखादा घराच्या बाहेर पडत नसेल, लोक हाका मारतात, ओ पाटील. घराला आग लागली, ज्या वाड्याला आग लागली तो संपूर्ण वाडा लाकडाचा आहे. आग आटोक्यात येत नाही, घरातलं पाणी संपलं, प्यायला पाणी शिल्लक राहिलं नाही. आग आटोक्यात येईल असं वाटत नाही. चौबाजूनं वाडा पेटलाय, घराच्या बाहेर पडा. पाटील समजा आतूनच म्हणाले, नाही जर समजा मी घराच्या बाहेर पडलो तर. लोक म्हटले, पाटील आम्हाला काही फरक पडणार नाही, पण तुमच्या पोरांचा खर्च वाचल वेगळ्या सरपणाचा. माऊली किती सुंदर लिहितात. जळत्या घरातून एखादा बाहेर पडत नसेल तर त्या मनुष्याची जी अवस्था होईल तीच अवस्था देवाला न शरण जाणारांची होईल. खूप उभ्या सांगितल्या, त्यातली एक आणखी उभी सांगतो. धडधडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उसी अजगराची. लोहरस आहे लोहरस. लोहरस म्हणजे काय? जसा उसाचा रस, जसा लिंबाचा रस, जसा संत्र्याचा रस, जसा द्राक्षाचा रस, तसाच रस नाही ना? वा वा, मानलं पाहिजे तुम्हाला. लोहरस कधी बघितलाय? जवळजवळ नाही बघितला बऱ्याच लोकांनी. बघायची इच्छा आहे. भरपूर पाप करा म्हणजे यमदरबारात पाहायला भेटेल. कारण नरकाचे जे 28 प्रकार सांगितले त्यातला एक प्रकार सांगितला. एरवी लोखंड वाकत नाही, तापवलं का वागतं. त्याचं वितळून पाणी, लोखंडाचं वितळलेलं गरम, शब्द वाटतो तिथं नरम. साक्षात लाव्हा. जुना काळ असेल, भला मोठा असा कढई, 2 कढयांच्या मोठा असा तो टँक, ते लोखंड वितळलेलं काय अवजार बनवायचे असतील त्यांना, जसे तोफा वगैरे ओतायचे पूर्वी. आणि एक जण ते दाव्याचं सिद्ध टेकला दावा आणि तिकडून आला आणि त्या फॅक्टरीत म्हणला चला काहीतरी त्याला न्यायचं असेल, गोल्या न्यायच्या असतील, नाही तर आणखी काय म्हणतात त्याला, खुरपी न्यायची असतील, विळी न्यायची असतील, कोदळी न्यायची असतील. त्याने जे बघितलं भला मोठा टँक, त्याने कपडे काढायला सुरुवात केली. शेजारच्याने विचारलं, का रे कपडे का काढतो? तो मला सकाळी गडबडीत निघालो, सिद्ध टेकला दावा, लवकर जायचं होतं, हातपाय तोंड धुतले, तसाच चहा पिऊन गेलो. चांगलं नितळ पाणी दिसतंय, उडी हाणून येतो. कशात? लोहरसात. तो म्हणला भल्याग्रस्त, ज्याच्यामध्ये उडी हाणून येतो असं म्हणतो, पण माघारी येण्याची चिन्ह मला तरी वाटत नाही उडी मारल्यावर. हा लोहरस आहे. हे काय विहीर आहे का? 12 आहे का? स्विमिंग टँक आहे का? उजनीचा डॅम आहे का? आपली विहीर आहे? याच्यात उडी मारू नको. तो म्हणला समजा मारलीस तर. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्याने लोहरसामध्ये उडी मारली तर त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था तुम्ही देवाला शरण नाही गेला तर तुमची होईल. विठाला विठाला माऊलीने दिल्यात, वेळ घेत नाही. तुम्ही नाही देवाला शरण गेलात तर तुमची अशी अवस्था होईल. म्हणून तुम्ही देवाला शरण गेलं पाहिजे. पण दुसऱ्यानं विचारलं, महाराज ही माऊलींची भाषा काय आम्हाला कळत नाही. कारण माऊलींची भाषा समजायला सुद्धा माणूस लई समजदार पाहिजे. गोष्टी नाही चालत तिथे. घुले बाबा एक गोष्ट सांगायचे, विठ्ठल बाबा घुले. ज्ञानेश्वर जर समजून घ्यायचे असेल तर पहिले तुमचं विचारसागर तयार पाहिजे, तुमची ब्रह्मसूत्र तयार पाहिजे, वेदांतावर तुमचं प्रभुत्व पाहिजे, कमांड पाहिजे, तर तुम्हाला ज्ञानेश्वरी समजेल. पंचदशी सुटलेली पाहिजे, वृत्तीप्रभाकर सुटलेला पाहिजे, विचारसागर सुटलेला पाहिजे, ब्रह्मसूत्र सुटलेली पाहिजेत, तर तुम्हाला ज्ञानेश्वरी कळल. ती पण थोडीफार कळल, सखोल सटीक नाही कळणार. मग सहजासहजी ज्ञानेश्वरीला वैव्या समजणं एवढी सोपी गोष्ट नाही. महाराज समजा सांगा, पण थोडा सोपा समजा सांगा. महाराज म्हणले थोडा सोपा समजा सांगतो. समजा तुम्ही नाही देवाला शरण जात, नका जाऊ. पण देवाला शरण जात नाहीत या पाठीमागं तुमच्याकडे अशी कोणती ताकद आहे, कोणती घमेंड आहे, कोणतं सामर्थ्य आहे, कोणती सत्ता आहे की ज्याच्या जोरावर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला देवाची शरणागती करायची गरज नाही. शेवटच्या क्षणी अंतकाळी मृत्यूच्या समयी इथून जाते वेळी हा कामाला येईल, तो कामाला येईल, हे कामाला येईल, ते कामाला येईल, असं काय वाटतं तुम्हाला? अशी कोणती घमेंड आहे? आता घमेंडीच्या जोरावर तुम्ही देवाला शरण जात नाही. अगा मातेनं भजावया लागी कवन बळपा असे अंगी. विठाला विठाला तुकोबरांनी म्हणावं, तुम्ही
नाहीत देवाची शरणागती करत नाहीत याकरता असा कोणता दम तुमच्या जवळ आहे कोण दम ऐसा आहे यांचे पोटी की येईल शेवटी कोण कामा असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही देवाला शरण जात नाहीत कोण उपयोगाला आले शेवटी कोण उपयोगाला येतो शेवटी गेले कोणी कोणाच्या बरोबर दिले कोणी कोणाच्या काही बरोबर धनानि भूम पशवश्च गोष्टी भार्यागृहद्वारे जनस्मशाने देहच्युता या परलोकमार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक काहीच इथं येत नाही बरोबर सगळं इथं ठेवायचंय एकट्यालाच जायचंय आपल्याकडे एक मन आहे लोक म्हणतात बोलतात तसं वागत नाही एवढाच फरक आहे महाराजासहित लोक पाकिटं घेण्याच्या बाबतीत दुसऱ्याला काय बोलते तेच कळत नाही स्वतः काय कमी घेतात का बोलतात लोक ते कळत नाही हा घेतो तो घेतो तो घेतो पण तू पण घेतोस ना थोडंफार जरी थोडंफार काय बरंच घेतो विठाला अहो जे महाराजाला कळत नाही ते सर्वसामान्यांना कळत आहे काय म्हणणं आहे तुमचं अहो तुम्ही फार ज्ञानी आहात आमच्यापेक्षा जे आम्हाला कळालं नाही ते तुम्हाला कळालं आम्हाला कळत नाही की एवढं आम्ही लोकांना भांडू घेतो ते आमच्या बरोबर येणार नाही हे आम्हाला कळत नाही पण तुम्हाला कळतं ना निदान एरवी नाही कळलं तरी पण मैत्रीला गेल्यावर नक्की कळतंय 10-5 लोक गप्पा मारत बसले त्याच्या गप्पा आहे का ना रामभाऊ काय काय खरे माझं काय बाळबाचं इथं ठेवायचं जायचं याने काय नेलं आपण नेणार आहे त्याच्याबरोबर काय दिलं आपल्याबरोबर देणार आहेत काय खरं आहे हाताने केलेलं कर्म केलेला धर्म एवढंच फक्त आपल्याबरोबर येणार आहे सगळं इथंच ठेवून जायचं कमरेचा कर्ज सुद्धा काढून घ्यायच्यात रे काय देत नाहीत बरोबर काय येणार आहे बरोबर असं म्हणतो पण कुठपर्यंत म्हणतो जो पण घरी येत नाही तोपर्यंत घरी येतो याच्या डोंबल्यावर एक बादली पाणी ओतलं बायकोनी की याची जनावरं घेतो आणि दुसऱ्याच्या बाटका चारितो आता काय बरोबर काही नाही येणार म्हणणार सगळ्यांचं तेच आहे सांगणाराचं तेच आहे ऐकणाराचं तेच सांगतो फक्त आम्ही कळतं सगळ्यांना बरोबर काय येत नाही पण काय 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 असं वाटतं मला की हे सामर्थ्य ही सत्ता ही संपत्ती आमच्या उपयोगाला येईल आणि कुणीतरी आमच्याकरता शेवटी सोडवायला धावत येईल हा मला काळाच्या तावडीतून वाचवेल तो मला मृत्यूच्या दाढेतून वाचवेल तो मला यमाच्या तावडीतून सोडवेल असं काय वाटतं तुम्हाला त्याला कोणाचा आधार आहे आणि असं वाटतच असेल तर एकदा मरूनच बघा कोण येतं कोणी येत नाही महाराज जुन्या काळात निदान 10 दिवस लोक भाकरी कालवाना आणून तरी देत होती आता सावडून आलं का घरात चुली पेटवा लागत विठाला काय पडलंय कुणाला आमच्याकडे एखादी व्यक्ती जर मेली ना तर माणसं जवळ बसतात आणि रडतात तुमच्याकडे रडतात मग बरं आहे आमच्याकडे पण रडतात आणि रडताना काय म्हणतात किती कमवून ठेवू द्यात किती जमा करून ठेवतात रडताना त्यांच्या मुखात एवढंच वाक्य असतं आता तुम्ही गेलात आता आमचं कसं होईल असं म्हणून आतापर्यंत कोणी रडलंय का बोला आणि ज्या गावात कोणी ऐकलं असेल त्याने कीर्तनानंतर मला परत भेटा आणि सांगा महाराज त्या गावात असं म्हणून त्यांची पोरं रडत होती आजच्या दिवसाचं अख्खं पाकिट त्यांच्या घरी नेऊन देतो बाबा उभे आयुष्यभर कधी परमार्थ केला नाही कधी जगदंबेच्या दर्शनाला आला नाहीत कधी सत्याला नाश्ता दिला नाहीत कधी वर्गणी फाडली नाही कधी तीर्थयात्रा केली नाही आयुष्यभर पै 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 करता पाप केलं आयुष्यभर पाप करून आमच्या करता एवढं साम्राज्य उभं करून ठेवलं आता तुम्ही मेलात पण एवढी पाप आमच्यासाठी केली मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल का नरकात बाबा आता तुमचं कसं होईल असं म्हणून कोणी रडलेलं पाहिलंय काय म्हणून तुकोबराय म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंतही काळीचे नाही कोणी विठाला आणखी एक प्रश्न विचारतो तुम्हाला आता तुम्हाला नाही सांगता यायचं इकडे विचारतो एखादी आईवसैव बाई गेली चांगलं असतं ते सगळ्यांच्याच मनात असतं सौभाग्याचं मरण यावं पण सगळ्यांच्याच प्रारब्धाने येतं अशातला काही भाग नाही तर मला सांगा ते सगळा शृंगार करतात नेताना बरोबर आहे सगळे मंगळसूत्र सगळे अलंकार घालतात ते खरे असतात का खोटे हो सगळं खोटच असते काही खरं देत नाहीत बरोबर अख्खं काढून घेतात आणि खोटं घालतात जग एवढं स्वार्थी आहे आपलेच येत ना कोणी म्हणतं का 4-2 तोळे जाऊ दे बा त्याच्याबरोबर ते वर काय जात नसतंय म्हणा पण म्हणतात का कोणी हां हां
तुकोबरांनी किती सूक्ष्म निरीक्षण केलं या गोष्टीचं. अरे का नादी लागलास, आपुली नव्हती चकुनी, ही आपली नाहीतच आहे. आणि माझं माझं म्हणून आयुष्यभर यांना गोंजारत बसला. जे शेवटी काळाच्या तावडीत तुला बांधून देतात आणि अंगावरचं चापून चापून काढून घेतात आणि उभं आयुष्य त्यांच्याकरता खर्ची घातलं. विठाला कधीतरी जुन्या काळात ऐकलेलं उदाहरण, ते ग्रुप ग्रामपंचायत होत्या बघा, त्या 5 गावचा एकच पाटील असायचा. आणि जुन्या काळात पाटील म्हणलं का दरारच, नाद नाही करायचा पाटलांचा. आमच्याकडं पण आहे आता पाटील, पाटलांचा बैलगाडा गाणं आलंय नवीन. अगदी पाटील 5 गावचा पाटील, मातब्बर असा मी मोठी. अहो रुबाब जर म्हणाल, आमच्या गावात एक बाबुराव पाटील म्हणून होऊन गेले जुन्या काळात. अहो जर पोलीस स्टेशनला गेले तर PI स्वतःची खुर्ची बसायला द्यायचा, एवढा ताकद दबदबा. वजनदार माणसं होती, सत्यवादी होती. आणि ते वजन त्यांचं नव्हतं, समाजामध्ये ते वागत होते त्याची ती मान्यता आहे. विठाला पाटलाचा रुबाब म्हणाल तर कोल्हापुरी जोडा, पाया चांदीच्या मुठीची काठी, चांदीचं कडं हातात, पाया चांदीचा तोडा, चांदीचा करदोटा, बोटामध्ये अंगठ्या, गळ्यात 5 तोळे सोन्याची चैन. रस्त्यात जर निघाला तर समोरून बाई काय आडवील आणि आली तर पदर ओढून घेणार, पायातल्या चपला हातात पदरात गुंडाळायच्या आणि बाजूनं कडेनं रस्ता करून द्यायचा तिनं. असा दबदबा पाटलाचा. पण किती दबदबा असला तर मरायचं नाही एक दिवस. मेले ना पाटील. पंचक्रोशीमध्ये वार्ता पसरली, लोक भेटायला येऊ लागले. येताना प्रत्येकाजवळ हार, अगदी लोक हळहळ करतात. शेवटी जरी पाटील असले, 5 गावाचे पाटील असले तरी घरात किती वेळ ठेवणार. लोक घाई करतात. घाई करणारे ठराविक असतात, तेच घाई करतात. प्रत्येकासाठी घाई करतात. चला कोण राहिले बघा, आला सुद्धा फोन करा, कुठवर एवढ्या वेळ कोण ठेवायचं असं काय, अगदी जाशील रे बसा असे म्हणणारे सुद्धा त्यावेळेला घाई करतात. ते उचलायची वेळ असते आणि मग येऊन ते आंघोळीला टाकतात. त्यावेळेला ते ठराविक माणसं असतात करणारी, ती पाहिजे बरं. पुढच्या काळात कसं व्हायचं अवघड आहे. आपलं कसं व्हायचं मी विचार करतो. एकदा आंघोळीला काढलं का चापून 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 सगळं काढतात. ते सगळं रुमालात बांधतात आणि मग विचारतात, ए कोणाकडे द्यायचं रे, तर परत भांडणं होत्या याच्याहून, कोणाकडे द्यायचं. मग ते एक जणाजवळ दिलं, आंघोळ वगैरे घातली, नवीन कपडे तिरडीवरती टाकलं. मग शेवटचा कार्यक्रम असतो, ते गंध लावलं, तुळशीची माळ. आयुष्यभर कोंबड्याची पखाडच दारात यायच्या. पण मेल्या का घालतात ते आमचे एक बुवा सांगत असतात. जे लय घाई करून तुळशीची पानं आणून बांधून वळून घालणारे आहेत ना, त्यांनी एक ध्यानात ठेवा. ती माळ घालताना तुळशीच्या पानाची पहिला विचार करायचा, माळकरी आहे का नाही. विनाकारण कोणालाही माळी घालीत फिरायचं नाही. मी नाही घालीत कधीच. मैत्रीला गेल्या बाजूला लांब जाऊन उभं राहत, लोक महाराजच हेरतात लांबून, महाराज या पुढं. अरे जिवंत असताना नाही माळ घातली, माढ्यावर घालून काय उपयोग आहे. पण जो पुढे येऊन माळ घालतो ना, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा, आयुष्यभर त्यांनी केलेली पाप शेवटी माढ्याला जो तुळशीची माळ घालतो त्याच्या बोकांडी अर्धी बसते. मग बघा, अरे माळ काय आला, कोंबड्याची पिस दारात पडत असेल, कोंबड्याची पखाडत तोंडात कोंबली पाहिजे. विठाला विठाला. ते झालं सोडून शेवटचा कार्यक्रम असतो पाय धुण्याचा. पाय धुतात, ते ओवाळतात वगैरे. आणि मग ती म्हातारी बिचारी रडत होती. 90-95 वर्षाचं म्हातारा, 80-85 वर्षी म्हातारी. कोणतरी दोघांनी हाताला पकडलं, आणलं तिथं. म्हातारीनं पाय धुतले, ओवळलं आणि असं तोंडाक बोलून रडली म्हातारी. आता कपाळाचं कुंकू, शेवटी आयुष्यभर प्रपंच गेलाय बरोबर. आणि तोंडाकडं बघितलं आणि म्हातारीच्या ध्यानात एक गोष्ट आली. अंगावरचं सगळं काढले, पण म्हाताऱ्याच्या कानातली बिगबाळी तशीच आहे. ती बिगबाळी माझ्या आजोबांच्या कानात गेली. म्हणजे आजोबांचं सांगतो असं समजू नका. मोठी बिगबाळी, त्याला आरली, मुरडशेंग, मोती, अगदी अर्धा तोळा, पाऊण तोळा म्हटला तर तरी ती अशी बिगबाळी कानातली. म्हातारीनं बघितलं, म्हणजे सगळं काढलं, मग तेवढंच कसं राहिलं. बरं आता काढा म्हणावं तर लोक मध्ये सोन्यासारखा नवरा गेला आणि म्हातारीचा जीव सोन्यात अडकला. बरं अशी जाऊ द्यावं तर सध्याच्या हिशोबाने विचार केला तर सध्या सोनं कसं आहे, 85,000. म्हातारा जाता जाता 60,000ला सोना लावून चाललं. तेवढ्या 10, 12, 13 सगळं उरकल. म्हातारी हुशार होती, त्यानं मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. लोक टकाटका बघायला लागले. आतापर्यंत वातावरण शांत होतं. म्हातारा माणूस जरा रडणं कमीच असतं का नाही. म्हातारी मोठ्यानं ओरडली, पायाला हात लावला आणि म्हातारी ओरडली, कोल्हापुरी जोड्या शिवाय कधी घातला नाही. लोक म्हणले वातावरण एवढं शांत होतं, गरम कसं घातलं लगेच कोल्हापुरी जोड्याशिवाय म्हणल्यावर लोक पायाकडे बघायला लागले. म्हाताऱ्याच्या, माझ्या नाही.
रेशमी काठाशिवाय कधी धोतर नेसले नाही. लोक धोत्राकडे बघायला लागले म्हाताऱ्याच्या. झोप आली. विठाला विठाला चांदीच्या करतोड्याशिवाय घातला नाही. लोक कमरेकडे बघायला लागले. 5 तोळे सोन्याची चैन कशी गळ्यात शोभत होते गळ्याकडे बघायला लागले. म्हातारे हळूच कानाकडे शिरले. अजूनही तुमच्या कानात बाळी कशी शोभून दिसते. मला नाही जमत ते. लोक कानाकडे बघायला अरे रे 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 सगळंच घालून एवढं कसं काय राहिलं. म्हातारे म्हणले काढा 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 एवढा राडा तेवढ्या करताय. तुकोबाराने याचं सूक्ष्म निरीक्षण केलं. विनोद हे परंपरेने उदाहरण ऐकतं. तुकोबाराय म्हणतात यमाची हाती बांधून या देती आणि भूषणी घेती काढून या. असं नाही बांधत महाराज. कर्कतून बांधतात. वड 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 जणू यांना असं वाटतं सैल पडल्या उठून बसतं का काय. जन हे सुखाचे. मला सांगा बरोबरची चवली पावली जर लोक चापून चापून काढून घेतात तर यमाच्या तावडीतून सोडवण्याकरता आणि मृत्यूच्या दाढीतून वाचवण्याकरता कोण उपयोगाला येणार आहे. विठाला अरे ज्या वेळेला सगळे काळाच्या हवाली यमाच्या तावडीमध्ये सोपून मोकळे होतात कोणी आमच्या करता धावत येत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात ज्या वेळेला यापैकी कुणीच येत नाही यांना आयुष्यभर आम्ही आमचं आमचं म्हणत बसलो मात्र त्यावेळेला एक जण धावत आल्याशिवाय राहत नाही. हरिविन धावयान पवे कोणी हरिविन धावयान पवे कोणी आमच्यासाठी धावत आल्याशिवाय राहत नाही. त्याचंच नाव आहे देव. हरिविन धावया न पवे कोणी. त्याच्याशिवाय कोणी धावत येत नाही. ज्यांना मी माझं माझं म्हणत बसलो आपुली नव्हतीच कोणी ती आपली नाहीच. शेवटी तोच धावत येतो. मग तुम्ही म्हणाल महाराज तो येतोच धावत त्याच्यासाठी शरणागती करायची काय गरज आहे. येईल ना धावत. धावणं त्याचं कामच असो. तुम्ही म्हणता तो धावत येतो पण तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात तो धावतो खरं आहे 100% खरं आहे. पण तो तरी कोणाकरता धावतो. कोणाही करता धावायला तो मोकळा नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जो अनन्य भावानं त्याची शरणागती करतो देव त्या शरणागता करताच धावतो. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची एकू. तुकोबाराय म्हणतात तो धावतो पण कोणाकरता धावतो जो अनन्य भावानं त्याची शरणागती करतो त्याच्या करताच तो धावतो. मग आपल्यासाठी जर तो धावत यावा असं वाटत असेल तर आपणही ज्ञानोबारायने सांगितल्याप्रमाणे अनन्य भावानं त्याची शरणागती केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलो. तुकोबाराय तुमचं हे म्हणणं आम्हालाही मान्य आहे. पण तुम्ही जर म्हणाल देवाची शरणागती करा तर करायची कोणत्या देवाची त्याच देवाचं निर्दुष्ट संलक्षण सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणातून. See
तो आमच्यासाठी धावत आल्याशिवाय राहत नाही, याकरता त्याची शरणागती केली पाहिजे. कारण तो सुद्धा कोणाकरता धावायला मोकळा नाही. नामदेवराय देवासमोर उभं राहिले आणि देवाला म्हणाले, मी तुला शरण आलो. म्हणजे का शरण आलात? त्याचं उत्तर देताना नामदेवराय सांगतात ते महत्त्वाचं आहे. देवा, अंतकाळी मृत्यूचे वेळी शेवटचे समयी मी एकटा आहे रे. ज्यांना मी माझं माझं म्हणत होतो ते माझे नाहीच. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून या मानसी, म्हणून या ऋषिकेशी शरण मी तुझा आलो. अंतकाळी मी इथं एकटाच आहे, माझ्यासाठी धावत येणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही हे जाणलं मी, आणि म्हणून तुला शरण आलो. खूप मोठा अभंग आहे. सगळ्यांची व्यावृत्ती केली नाट्याची. नामदेवरायांना देव म्हणाले, अरे नामदेव महाराज, तुम्ही अलीकडच्या काळात कीर्तन ऐकताना दिसत नाही जास्त. याचा अर्थ तुम्ही म्हणता की कोणीच नाही. अरे 9 महिने 9 दिवस जिनं पोटात वागवलं, अंतकाळाच्या वेदना सर करत जन्माला घातलं, ती मायेचा सागर आहे असे किती लोक म्हणतात. अगदी रोज रोज ऐकतात, कीर्तनात चिठ्ठ्या देऊन म्हणायला लावतात, किती प्रेम करते, निस्वार्थ निर्लोभ अमर्याद. आणि तुम्ही असं म्हणता एवढा मोठा मायेचा सागर आणि ते कामाला येत नाही. नामदेव महाराज म्हणले, ते कीर्तनात ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे 9 महिने 9 दिवस तिने उदरात वागवला असेल, मान्य. निस्वार्थ निर्लोभ मर्याद प्रेम केलं असेल, मान्य. आपल्या रक्ताचं अमृत कोण माझ्या मुखामध्ये भरवलं, मान्य आहे. पण देवा, तिचं प्रेम एवढ्यापर्यंत सीमित आहे. एवढं निस्वार्थ निर्लोभ अमर्याद प्रेम करणारी ती माझी जन्मदाती, पण मी मेल्यानंतर माझ्यापासून दूर जाऊन उभी राहते. 9 मास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेसी, आता ती निष्ठुर झाली कैसी, अंती दुरी राहिली. मग जगाच्या पाठीवरचं एकमेव निस्वार्थ निर्लोभ निर्भय प्रेम करणार ती माऊली, ते नातं जर इथं उपयोगाला येत नसेल तर व्याह्या जावयाचा संबंध लावायचा कुठं? गणाले गोत्र झाले तेही स्मशानी परतले, उपयोगाला येत नाही. पण तुला शरण येण्याचं कारण, तुझ्याशिवाय माझ्यासाठी धावत येणार या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एकाच्या कृपाने वाचून या विठाला मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही देवाची शरणागती केली. पण तुम्ही सांगितलं की शक्ती जीवेन वंची, अशा देवाला शरण जा की जो सर्वशक्तिमान आहे. सर्वशक्तिमान असो सुद्धा आपल्या शक्तीनं जीवाला त्रास देत नाही. देव भरपूर आहेत, पण रात्री एक महाराजांनी प्रमाण सांगितलं का नाही तुम्हाला, आपल्या पोटाची रडती मागती शिते अवघड आहे. आता बोललं नाही पाहिजे, बोलण्यात काय अर्थ आहे. ते अलीकडच्या काळात त्याचा अवडंबर होत गेलं. ते अलीकडच्या काळात देवांचं प्रमाण पण खूप वाढलंय. आमचे मित्रमंडळी दोन आरत्याला जातात, ते आरत्या काढतात ना, रोज आरती आहे म्हणले आम्हाला. एवढे देव वाढले. आता त्या देवांना किती काय कसं कळतं मला काय माहीत नाही. पण मी एका गावात गेलो होतो असंच पाहुण्यांच्या कार्यक्रमाला, आणि तिथं आला देव नेमकं देव अंगात यायला आणि कमराचा फोन वाजायला एकच टाईम. ते तेव्हाला असं वाटलं असेल एका कॉलमध्ये थांबतील पुढचे, पण ते एकदा वाजला बंद पडला, 2दा वाजला बंद पडला. देवाला नावही सांगता येणार, काहीच होईना. वैतागला देव. वैतागून देवानं फोन काढला, कॉल उचलला, हॅलो मी वाऱ्यात आहे आता. वारं गेल्यावर फोन करते विठाला. तुकोबार आहे म्हणतात, आपल्या पोटाची रडती मागते शिते अवधा, आपल्या इच्छेने का पिढी ते मज काय दिल बराडी. आपल्या इच्छे करता दुसऱ्यांना त्रास देणार आहे, आम्हाला काय देणार आहे.
पण ज्या देवाची शरणागती करायला तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव देव आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, वृक्षाचं पानसुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, हे शरीर ज्याच्या इच्छेनं चालतं, शरीरामध्ये प्राण येतो ज्याच्या इच्छेनं, शरीरामध्ये राहतो ज्याच्या सत्तेनं आणि शरीर सोडून जातो ज्याच्या आज्ञेनं, एवढं ज्याचं सामर्थ्य आहे, पण एवढं सामर्थ्य असो सुद्धा आपल्या शक्तीनं तो जीवाला त्रास देत नाही, म्हणजे जीवाची वंचना करत नाही. अशा देवाला तुम्ही शरण द्या. पण तो को बरा आहे, केली देवाची शरणागती तर तो शरणागता करता करतो काय, हीच गोष्ट सांगितली अभंगाच्या पहिल्या. तुम्ही काय एकदा देवाची शरणागती केली, तुमचा अंत्यकाळ, तुमची शेवटची वेळ साधली जाईल याच्यात नवल नाही. प्रारब्धाची आयुष्य रेषा संपेपर्यंत जे जीवन तुम्हाला जगायचं आहे, तुकोबराय म्हणतात त्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा भगवान परमात्मा अशा काही गोष्टी करता तुमच्यासाठी धावत येईल. आणि एखादं काम करण्याकरता एखाद्याला लाज वाटावी असंही काम तो आपल्या भक्ताकरता करून देईल. पण तेवढी योग्यता, तेवढी निष्ठा, तेवढी श्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. कोणासाठी धावत यायला काम करायला तो मोकळा. पण जो अनन्य भावानं त्याला शरण गेला,
देव माझा मी देवाचा हा ज्याचा भाव झाला, मग त्यांच्यासाठी भक्त समागमे सर्व भावे हरिनं सांगता करी सर्व. विहित केली, निषिद्ध केली, धनाजी जाट्याची शेतं पेरली, विहित काम आहे. सावतामाला खुरपू लागला, विहित काम आहे. सजन कसायला मांस विकू लागला, निषिद्ध काम आहे. चोखोबऱ्यांना ढोरं ओढू लागला, निषिद्ध काम आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन देवानं असं काम केलं की ते काम करण्याकरता एखाद्याला लाज वाटावी. त्यातलं पहिलं काम, चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण केलं स्वतः पुरुष असून, नाही लाज धरीत. विठाल अर्जुनाच्या मनात मनोकामना निर्माण झाली, सुभद्रा असती तर त्याच्यासाठी सुभद्रा झाला, पुरुष असून नाही लाज धरीत. आणि एक उदाहरण सांगतो, 2 चरणाचा भाव सेवेला विराम देणार आहे. नाही लाज धरीत या पदा करता. विठाल विठाल कराळ प्रांतातले ब्राह्मण कुटुंब, पण पंढरीची वारी पिढीजात घरात चालत आलेली. काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन नेहमीच ते वळण असतं. आणि एक सांगू, वळणापेक्षाही ते रक्तात असतं. विठाल विठाल काही गुण रक्तात यावे लागतात. नाही तर महाराज लोकांची वाया गेलेली बरीच पोरं पाहायला भेटते, कारण त्याच्याच रक्तात नसते. पाकिट घेऊन रक्त दूषित झालेलं असते. म्हणजे मी बंद करेल असं वाटतं का तुम्हाला? विठाल विठाल संस्कार काही गुण रक्तात असतात. विश्वंभर बाबापासून तुकोबाऱ्यापर्यंत संक्रमित होणारं रक्त. निष्ठा वाढतच गेली, प्रेम वाढतच गेलं, सेवा वाढतच गेली, निष्काम भावना वाढतच गेली. वारकऱ्यातला परिवार, माळकरी परिवार, लग्न झालं आणि मुलगी सासरी आली. 16व्याच्या दिवशी सत्यनारायण पूजा, ब्राह्मण मंडळी 16 ओळत जेवणारे ते सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळे साफसफाई करून कचरा टाकण्याकरता उकरड्यावर आणि एवढा टाळ मृदंगाचा आवाज कानावर पडला. आवाज कशाचा सांगायची गरज पडली नाही. टोपलं तिथं टाकलं, तशीच गेली. गावात दिंडी उतरलेली, दिंडीत सामील झाली, हरिपाठ झाला, कीर्तन, जेवण तिथंच थांबली. घरात मात्र सासू इकडं तिकडं बघते. 2 तास झालं ही कचरा टाकायला गेली, अजून का परत माघारी आली नाही. कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? अरे इथं मिळत नाही म्हणून नांदेडवरून आणली आणि ढाब्यावर जेवायला थांबली, तिथूनच पळून गेली. विठाला विठाला लेकरू घरात आणलं, 2 तास झालं सापडत नाही. पाठीमागं गेली, विहिरीत डोकावलं, पाणी वगैरे आणायला गेली नसेल. इकडं तिकडं पाहिलं, दिसतच नाही. नवरा आला, अरे गेला कुठं तू? 12 वेळ झालं बायको दिसत नाही घरात. लोकांचं लेकरू 16 दिवस झाले, आताशी लग्नाला, पोरगे घरात दिसत नाही. शोधून थकले. तिकडे गेलेली सापडते कशाची? कीर्तन संपलं, महाप्रसाद, थोडासा प्रसाद घेऊन सासरा घरी आला. डोक्यावरची पगडी काढली, खुंटीला अडकवली आणि हाक मारली. नवीन सून प्रेमानं, सखो जेवण करून आलोय, पाणी पाहिजे. एवढी निष्ठावान, भान नाही. सासरी आले लग्न लावून, 16 दिवस झालेत लग्नाला. नवीन नवरी, अंगची हळद अजून फिटली नाही. आज कसं जावं? निघून गेली. निष्ठा, श्रद्धा तेवढी अंतःकरणात. सखूला हाक मारली सासऱ्यानं, पण देवाला काळजी पडली. आता सखू जर भेटली नाही आणि यांना जर कळलं हे दिंडीत निघून गेली तर प्रपंचाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल आणि तिच्याकरता उडी टाकली पंढरपूरच्या पांडुरंगानं विटेवरून. आणि सखूच्या वेशात एका क्षणात पितळेचा तांब्या, त्याच्यावर पितळेचं फुलपात्र पाण्यानं भरलेला तांब्या. मामांजी वाक्य पूर्ण व्हायच्यात माग वळून बघितलं तर सखू हातात पाण्याचा तांब्या घेऊन. सासू पळतच आली. गेलती का कुठं? कवाची शोधते? म्हणली आत्या, आमच्या बाबांच्या घरी असा नियम आहे, हरिपाठ कीर्तन चालू असताना माणसानं गप्पा हाणू नये. कीर्तनात हाणल्या तर चालतात म्हणून
बरोबर मुक्काम. दुसऱ्या दिवशी दिंडी निघाली पंढरपुराकडं. खरी सकू पंढरपुरात आणि हे सकू घरात. सगळी कामं करायची. सारून घ्यायचं, सडा संमार्जन करायचं, भांडी घासायची, धुणे धुवायची, स्वयंपाक करायचा. पाहता पाहता दिवसामागून दिवस चालू. पंढरपुरात सकू चंद्रभागेचं स्थान पुंडलिकरायाचं दर्शन बारीला लागले. पांडुरंगाच्या पायाला कडकडून मिठी घातली. चेहऱ्याकडे बघितलं. पांडुरंगाचं रूप आपल्या दृष्टीनं आपल्या हृदयात साठवलं. पांडुरंगाकडे पाहत 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 भरल्या डोळ्यानं बाहेर आली. गरुड खांबाला मिठी मारली. क्षणभर बसली. तसं डोकं ठिकाणावर आलं. 16वाच होता. न सांगता निघून आली. महिना उलटून गेलाय. आता जर परत माघारी गेले आणि पंढरपूरला गेले होते सांगितलं तर घरात घेतील का? झालं प्रपंचाचं. माझ्या जाण्यात काय अर्थ नाही म्हणून पांडुरंगाच्या मंदिरातच प्राण सोडला. वारकऱ्यांनी कलेवर उचललं. चंद्रभागेच्या वाळवंटात चिता रचली. आग्नी द्यायचा कोणी? गावाकडचाच एक ब्राह्मण. त्यानं बघितलं. कोण आहे म्हणून ओळखलं. अरे आता पोराचं लग्न झालं. नवीन कुलकर्ण्यांची सुनी नवी घरात आलेली. पंढरपुरात आली कशी त्यालाही कळेना. मी गावचा आईच. त्यानं अग्नी दिला चितेला आणि सून पंढरपुरात निवर्तली. हा निरोप त्यांच्या घरी द्यावा मग तातडीनं गावाकडे निघाला. तो ब्राह्मण वारकरी गावाकडे जवळजवळ येऊ लागला. तसं पांडुरंगाला काळजी पडली. आता आपल्या मनातलं दुःख बायकोशिवाय कोणाला सांगणार? कशी असू बिचारी. पण शेवटी एकमेकालाच असतो ना सुख दुःखात एकमेक जण. तिथून हाक मारली. रुक्मिणी सही सलामत तुझा नवरा पंढरपुरात यावा वाटतो का? ते म्हणले नका येऊ. जा कुंभमेळ्याला. अहो तुमच्याशिवाय तरी कोण आहे इथं? असं काय विचारता? यावं असं वाटत असेल कर काहीतरी. म्हणजे सखूच्या वेशात घरात थांबलो आणि खरी सखू गेली ना. चितेला अग्नी देऊन ब्राह्मण निरोप द्यायला घरी येतोय. तोपर्यंत काही केलं तर बरं आहे. आता माघारी येण्याचे सगळे रस्ते बंद झालेत. निघाली बाहेर. चंद्रभागेच्या वाळवंटात संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि त्या आस्थेतून सखूला पुन्हा जिवंत केले. योग सामर्थ्यानं कृष्णामाईच्या काठावर गाव्याच्या कडेला आणि भगवान परमात्मा सखूच्या वेशातले घागर घेऊन पाण्याकरता. घागर तिथे ठेवली. भगवान परमात्मा गुप्त झाले. सखून घागर ओळखली. 16 दिवस घरात राहिलेली. आपल्याच घरची दिसते. आली कशी इथं? घागर पाण्यानं भरली आणि सखू घेऊन घरी. घरच्यांना काही माहीत नाही. सखू निवर्तल्याची वार्ता सांगण्याकरता ब्राह्मण वाड्यात शिरला. काका तुमची सखू पुढचं सांगणार एवढ्यात सखू आतून बाहेर. तोंडातले शब्द तोंडात विरघळले. माझ्या हाताने अग्नी देऊन आली. सरी सखू आली कशी? पण बोलावं तर काहीच वेगळंच घडल. न सांगता निघून गेला. त्या दिवसाची रात्र सरली. दुसरा दिवस स्नान वगैरे उरकलं आणि आरशासमोर केस विसरत असताना सखूच्या ध्यानात गोष्ट आली. माझ्या पोटात 6 महिन्याचा गर्भ आहे. विठाला विठाला खळकन डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि धावा सुटली देवघरात. पण नाथाची मूर्ती तळ हातावर घेतली. मूर्तीकडे बघून म्हणते पांडुरंगा 16व्या दिवशी 16वा होईपर्यंत पती पत्नीनं संग करायचा नसतो. पतीशी संग घडला नाही. वारीच्या रस्त्याने निघाले. समवयस्क पुरुष भेटला तर भाऊ मानला. वयस्कर भेटला तर बापासारखा. परपुरुषाचा स्पर्श देखील या शरीराला झाला नाही. मग हा 6 महिन्याचा गर्भ कोणाचा? घळघळ 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 डोळ्यातून पाणी. ओळखलं देवाने. पंढरपुरात आली. प्रपंचाचं वाटोळ म्हणून प्राण सोडला. आता जर नाही सांगितलं हिला तर इथं प्राण सोडायला बसली. पण हातावर घेतली रंगनाथाची मूर्ती बोलू लागली. सखो वेडिका खोळी निघून गेली. दिंडी बरोबर मागचा विचार न करता. पण तू घरात नाही. 16 दिवस लग्नाला झालेले. हे कळलं असतं घरातल्या लोकांना तर प्रपंच टिकला असता काय तुझा प्रपंच मोडू नये म्हणून सखू म्हणून तुझ्या घरात राहिलो. तुझ्या रूपानं सगळी कामं केली. पण काय करू? एक दिवस अशी घटना घडली. दोघं एकांतामध्ये असताना
तुझ्या पतीच्या मनात वासना निर्माण झाली कवन एके दिनी वासना उद्भवली पतीची या मनी हस्ते कवळवणी कामिनी निज सेजे पहुडविली सखो नाही म्हणलो असतो तर संसार मोडला असता तुझा त्या वेशामध्ये तुझ्या पतीचा काम पुरवला आणि तुझ्या पतीपासूनच पोटात स्थापित झाला अंकुर जाताना तुझ्या पोटात स्थापित करून पंढरपुरात आलो घाबरू नको तुझ्या पतीचा अंश तुझ्या पोटात वाढतो आता ऐका सखोचा प्रपंच मोडू नये याकरता जगन्नायक भगवान परमात्मा सखूच्या वेशात सगळे कामं करतो विहित काम आहे पण तिचा प्रपंच मोडू नये याच्याकरता सखूच्या वेशातला भगवान परमात्मा त्याच्या पतीचा काम पुरवतो म्हणून तुकोबराय म्हणतात नाही लाज धरीत भक्ताचं काम करण्याकरता तो कुठल्याही प्रकारची लाज धरत नाही मग कुणाकरता काय केलं भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले पण महाराज खरंच जो भक्ता करता तो अशी कामं करतो तुकोबराय म्हणतात असं वरवरच बोलत नाही हा माझा अनुभव अभंगाचा म्हणे साक्षात तुका म्हणे साक्षात म्हणे साक्षात तुका म्हणे साक्षात तुका म्हणे तो
तुम्ही चित्ते धरी येला ऐशियाशी शरण जावे भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवे न वंची ऐशियाशी शरण जावे नाही लाज धरीत साधाव्या भक्ती काज ऐशियाशी शरण जावे. आपलंही काम करण्याकरता त्यांना कुठल्याही प्रकारची लाज धरून असं वाटत असेल तर आपणही अशी निष्ठा बाळगावी, अशी आमची योग्यता बनवावी की आमचं काम करण्याकरताही तो लाज धरणार नाही, कसल्याही प्रकारची लाज धरणार नाही. पण तसं तो आमच्यासाठी करण्याकरता आम्ही आमचा अधिकार योग्यता तशी बनवली पाहिजे. हाच एक संदेश जाता जाता आपल्या गाठीबरोबर घेऊन द्यायचा आहे. कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी विराम द्यायचा आहे. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला आल्यानंतर अनेक जुने गुरु मंडळी या ठिकाणी भेटले. प्रकाश महाराज